हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. तर मी तुमच्यासोबत एक पोस्ट शेअर केली होती की पुण्याला आली होती आणि आत्ता मी परत हैदराबादला आलेली आहे. बरंच काही काही शूट केलं आहे, पण एडिट करायला वेळ मिळाला नाही कारण बरेच काय काय कामं होती, ती सगळी केलीत आणि आत्ता मी हैदराबादला आहे. काय काय बघितलं ना ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते डे बाय डे. म्हणजे आज फक्त मी साड्यांचं जे काही जिथे जिथे गेली होती ते मी शेअर करते. तर मी इन्स्टाला एक स्टोरी पोस्ट केली होती, तर सगळ्यांनी म्हणजे ऑलमोस्ट बऱ्याच जणांनी आहे ना लोकेशन एकदम करेक्ट गेस केलं होतं. तर आम्ही पुण्यामध्ये नितीन वस्त्रकलामध्ये गेलो होतो. त्यांच्याकडे खूप छान छान कलेक्शन होतं आणि आमचं ऑलरेडी ठरलं होतं की आम्हाला कोणत्या साड्या कधी कधी नेसायच्या आहेत. आमचं घरचं लग्न आहे, सो त्यासाठी बरीच काय काय शॉपिंग करायची होती. सो पहिली सुरुवात तर केली मी साड्यांपासून. आरूच्या एक्झाम झाल्यानंतर त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी निघालेलो होतो. तर माझी नणंद देखील सोबत होती. त्यांनी मला बरंच काय काय म्हणजे सजेस्ट केलेलं होतं कारण त्यांची ऑलरेडी शॉपिंग झाली होती. सो आपल्याला थोडंसं गायडन्स मिळतो. तर मला चंदेरी घ्यायची होती. तर पहिले आम्ही फक्त चंदेरीमध्ये बघितला तर बरेच काय काय कलर्स असे होते आणि एक मला माहेश्वरी सिल्क घ्यायची होती. मी आत्ता एक माहेश्वरी कॉटन सिल्क मागवली होती. तर मला एक माहेश्वरी सिल्क घ्यायची होती प्युअर हँडलूम. तर त्यांच्याकडे खूप छान छान कलेक्शन होतं आणि ते खूप छान असं म्हणजे ना त्यांनी खूप छान पद्धतीने सगळ्या साड्या वगैरे दाखवल्या आणि मी ही जी माहेश्वरी आहे ना ती घेतलेली आहे. त्यानंतर म्हटलं चला पैठणीचे देखील काही काही नवीन, कारण बरेच स्क्रीनशॉट्स मी काढून ठेवले होते साड्यांसाठी. तर ते त्यांना म्हणजे दाखवून आहे ना परफेक्ट त्याच साईजमध्ये पैठण्या काढायला लावल्या. बरंच म्हणजे आम्ही खूप काय काय शोधलं, म्हणजे कॉन्स्टंट मला वाटते 3-4 तास एकाच दुकानामध्ये होतो आणि मेन म्हणजे त्यांनी छान कॉपरेट केलं होतं. तर ह्या ज्या आहेत ना ह्या आपल्या नॉर्मल पैठणी आहेत. तर आम्हाला आत्ता नवीन अशा ज्या ट्रेंडिंग कलांजली चालू आहेत ना त्या बघायच्या होत्या. तर म्हटलं नाही पहिलं आपण ह्या देखील बघूया, म्हणजे आपल्याला डिफरन्स कळेल की त्या कलांजलीमध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. सो खूप छान छान आणि इतके वेगवेगळे कलर होते ना. मेन म्हणजे यामध्ये सगळे वेगळे कलर्स आलेले होते कलांजलीमध्ये. म्हणजे त्याचे जे बॉर्डर्स आहेत त्याच्यामध्ये खूप असे बारीक म्हणजे डिझाईन्स देखील इतक्या वेगळ्या, म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येत नाही डिझाईन सेम आहे असंच वाटतं, पण जेव्हा आपण लावून बघतो ना तेव्हा कळतं की नाही डिझाईन बऱ्याच वेगवेगळ्या आहेत. तर त्यामध्ये ह्या काय काय लावून बघत होतो कोणता कलर कसा दिसतोय काय दिसतोय. कलांजली आहे ना त्यांच्याकडे 16 ते 18च्या रेंजमध्ये होते, त्याच्या पुढे देखील होते पण आम्ही इथपर्यंतच्याच रेंजच्या बघितल्या. आणि माझं होतं की मला इतकं जास्त बजेट करायचं नव्हतं. म्हणून परत आम्ही त्यांना म्हटलं की चला तुम्ही आम्हाला याच्यामध्ये जे डुप्लिकेट असतात ना त्या दाखवा. तर खरं सांगू जे ओरिजिनलमध्ये जो कलर असतो ना तो डुप्लिकेटमध्ये सेम कलरमध्ये मिळतच नाही. ओरिजिनल कलर सगळे वेगळे आहेत आणि खूप युनिक आहेत. कोणताही कलर जरी लावला ना अंगाला तरी देखील तो छान वाटत होता. आणि मला आहे ना काय माहिती ही अशी जी बॉर्डर असते ना हीच जास्त आवडते. माझी जी ऑलरेडी एक पैठणी आहे ना त्याची देखील बॉर्डर अशीच आहे, पण ही जी कलांजलीची फिनिशिंग आहे त्याची जी प्रिंट आहे त्याच्यावरती, कारण बऱ्याच प्रिंट आहेत, बुट्टी आहे आणि त्या माझ्या देखील पैठणीवरती बुट्टी आहे, पण ती माझी आय थिंक येवला पैठणी आहे. कारण आम्ही त्यांना विचारलं की असं फोटो दाखवल्यानंतर तर त्यांनी बरोबर सांगितलं. तर ही आहे ब्लू कलरची कलांजली. असं वाटत होतं की घ्यावी कॉस्ट वगैरे काहीही न बघता, पण म्हणजे बजेटमध्ये नसल्यामुळे आपण एवढं काय काय नाही घेऊ शकत. पण म्हटलं चला तुम्हाला लावून दाखवते कसं दिसतंय काय दिसतंय, कारण लुक आहे ना पूर्ण चेंज होऊन जातो आपल्या साडीच्या कलरवरती. म्हणून मी आत्ता जी माहेश्वरी पण घेतली होती ना ती देखील ऑलमोस्ट म्हणजे सिमिलर टू याच कलरमध्ये घेतलेली होती. पण शेवटी पैठणीचा जो लुक आहे ना तो दुसऱ्या कोणत्याही साडीला येत नाही. तर असो, आत्ता जे ट्रेंडिंग चालू आहे तसंच म्हटलं बघूया. तर ही एक पिंक कलरची चंदेरी आम्ही बघितली आणि यामध्ये सेम टू सेम सगळं सेम होतं बॉर्डर वगैरे. त्यामध्ये त्यांच्याकडे ग्रीन कलर होता, बॉटल ग्रीन कलर देखील खूप सुंदर वाटत होता. पण मी इथे तुम्हाला आहे ना डिफरन्स दाखवते, कारण चंदेरी आहे ना हे एकदम म्हणजे एकदम पातळ कपडा आहे. सो आपल्याला याला व्यवस्थित असं विअर करताना नेसताना खूप व्यवस्थित विचार करून नेसायला लागणार आहे. तर मला असं वाटत होतं की ही फुगेल, पण जेव्हा त्यांनी पॉलिश वगैरे केलं ना तेव्हा कापड एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आत्ता जेव्हा मी घातलेली आहे ना तेव्हा असं वाटत होतं की खूप
असं कडक कपडा आहे, पण पॉलिशिंग केल्यानंतर थोडं सॉफ्ट झालं होतं, म्हणजे आपण विअर करायला काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर माझा जो म्हणजे एक डोक्यामध्ये होतं ना की हां नाही, मला तुम्ही याच्यामध्ये दाखवाच तुम्ही पैठणी. कारण मी आहे ना ह्या पैठणीचा एक फोटो त्यांना म्हणजे मी काढून ठेवला होता आणि मला बघायचाच होता. सो सेम त्या कलरमध्ये त्यांनी ही देखील पैठणी काढली. यामध्ये देखील आहे ना म्हणजे इतकं आणि एकदम फिरते कलर होते ना हे, त्याच्यामुळे लुक. आणि हां इथे बघा तुम्ही जर कॅमेरामध्ये बघत असाल ना तर वेगळा कलर दिसतो आहे, पण ॲक्च्युअल कलर आहे ना तो थोडासा वेगळा वाटत होता. माहिती नाही का, मे बी लाईट इफेक्ट्स वगैरे असतात, पण इतका मस्त दिसत होता ना हा देखील कलर. बघा म्हणजे आत्ता कितीही नवीन काय काय पॅटर्न जे होते ना, पैठणीचा ट्रेंड जो आहे ना तो कधी जात नाही. सो जरी आपण घेऊन ठेवली ना तरी नंतर कधीही घालू शकते असा विचार केला. म्हणून म्हटलं नेक्स्ट टाईम तरी मी ही पैठणी घेऊन ठेवणार आहे, लग्न असो किंवा नसो. तर ही देखील साडी आहे ना एकदम असा फिरता कलर होता, एकदमच म्हणजे वेगळाच कलर होता आणि इतका छान दिसत होता ना तो. असं म्हणजे काढून आहे ना साईडला ठेवावं असं वाटतच नव्हतं, इतके छान छान कलर्स काय काय होते. तर कसं आहे, कुणाला वगैरे घ्यायचं असेल ना तर थोडा अंदाज येतो की आपल्याला कशा पद्धतीची डिझाईन छान दिसेल, कोणता कलर छान दिसेल. थोडासा वेळ जो आहे ना तो कमी जातो. मी बऱ्याच साड्या लावून बघितल्या, जितकं जमलं तितकं मी शूट करायचा प्रयत्न केला. खूप साड्या ट्राय केल्या होत्या, पण जेवढं जमल्यात ना तेवढ्या मी आत्ता म्हणजे मेन ज्या साड्या आहेत ना त्या मी शूट करून घेतलेल्या होत्या. आणि ही जी साडी आहे ना ही म्हणजे अंगावरून उतरतच नव्हती, असं झालं होतं. तर मी कोणत्या कोणत्या साड्या घेतलेल्या आहेत ते तुमच्यासोबत नक्की नेक्स्ट व्लॉग्समध्ये शेअर करेनच. कारण मला आहे ना ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. आणि मेन म्हणजे जेव्हा काही असतं ना तेव्हा आपली जी एक्साइटमेंट असते ना ती आपल्या शॉपिंगमध्येच दिसून येते. तर मी बोलली होती त्या चंदेरीमध्ये ग्रीन कलर बघूया, लावून बघूया कसा दिसतो आहे. तर याचा देखील सेम झालं होतं. जसा ॲक्च्युअल कलर आहे ना तो फोटोमध्ये खूप वेगळा दिसत होता व्हिडिओमध्ये, माहिती नाही. पण हां ग्रीन कलर देखील खूप छान दिसत होता. पण मेन तेच होतं की बॉटल ग्रीन कलर जो हवा होता ना तो नेसल्यानंतर एवढा काही खास वाटत नव्हता. जेव्हा मी सिंगल लेअर काढून बघितला, मी त्यांना बोलले की मला पूर्ण सिंगल पदर तुम्ही दाखवा, म्हणजे एक आपल्याला अंदाज येतो. मे बी ब्लाऊज वगैरे आपलं व्यवस्थित सगळं परफेक्ट असेल तर चांगला पण दिसू शकतो, पण एवढा काही खूप खास वाटलं नाही आहे. पण चंदेरीमध्ये ग्रीन, बॉटल ग्रीन कलरमध्ये 13-14 हजाराचे जे चंदेरी आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान असा बॉटल ग्रीन दिसून म्हणजे रिच लुक येईल. जर आपली प्राईज वाढली तर त्याच्यात देखील तसे काय काय प्रकार आहेत, कारण बघितले होते म्हणून म्हणजे आपण जे अनुभवतो ना तेच एक्सप्रेस करू शकतो तसं. तर हे बघा, मी जेव्हा डबल लेअर केला ना तेव्हा हा खूप छान लुक येत होता ह्या ग्रीन चंदेरीचा. पण सिंगल जेव्हा मी घेतला होता ना तेव्हा एवढा खास नव्हता वाटत, पण हे असं इतकं छान वाटत होतं. आणि वेगवेगळं असं आहे ना, आपण जितकं ट्राय करू, जितकं बघू ना तितकं आपल्याला ते जो लुक आहे ना तो येत होता. त्यानंतर पैठणीमध्ये आहेत ना म्हणजे मन भरत नव्हतं, म्हणून त्यांनी जे काही त्यांचं कलेक्शन होतं 16,500च्या ह्या ज्या पैठणी आहेत ना कलांजली, तर सगळे जे काही त्यांच्याकडे कलर होते ते त्यांनी आमच्यासमोर ठेवले की तुम्ही बघा. आणि ह्यातले तुम्ही सगळे कलर बघितलेत ना तर एकदम युनिक, एकदम वेगळे, सेम बॉर्डरचे, कॉन्ट्रास्ट बॉर्डरचे, असे खूप काही काही त्यांच्याकडे कलेक्शन होतं. तर इथे मी तुम्हाला कलर एकदम परफेक्टली तुम्हाला दिसून येतील असे त्यांनी इथे मांडले देखील होते छान पद्धतीने. आता यामध्ये तुम्हाला ब्लू कलर, बॉटल ग्रीन कलर हे कलर खूप जास्त आवडतील, कारण हे थोडेसे वेगळे कलर म्हणजे वाटले मला, म्हणजे नॉर्मल आपली येवला पैठणी आहे त्याच्यापेक्षा. सो हा कलर म्हणा किंवा ग्रीन कलर म्हणा, पॅरट ग्रीन कलर म्हणा, हे सगळे एकदम वेगळे कलर्स होते. आणि कोणताच कलर आहे ना असा सेम नव्हता. खूप काही काही असे वेगळे देखील वाटत होते. प्रिंट म्हणजे जे आपला पदर असतो त्याच्यावरची डिझाईन थोडीशी वेगळी होती. काही मोराच्या होत्या, काही गोल डिझाईनमध्ये होत्या. बघा, ज्या काही साड्या होत्या ना त्या सगळ्या लावून बघितल्या, कशा दिसत आहेत, काय दिसत आहेत. पिंक, ग्रीन ह्या सगळ्या चंदेरी आहेत. पहिला मी गेल्यानंतर आहे ना अशाच लावून बघितल्या आणि मग नंतर साड्या ज्या काही आहेत ना ते म्हटले की तुम्ही खोलून व्यवस्थित लावून बघू शकता. सो त्याच्यानंतरच्या ज्या काही व्हिडिओज आहेत त्या मी आधी शेअर केल्या होत्या. आणि अजून एक, तुम्हाला प्युअर हँडलूममध्ये साड्या बघायच्या असतील तर तुम्ही पुण्यातल्या कोणत्याही दुकानामध्ये गेलात ना तरी तुम्हाला प्युअर हँडलूमच्या साड्या मिळून जातील.
प्राइजेसमध्ये देखील कोणत्या दुकानामध्ये काही डिफरन्स नाही आहे. सगळे ऑलमोस्ट काहीही करून सेम रेंजला येतात. थोडे 100-200 रुपये इकडे तिकडे होतात. बाकी सगळं काही सेम आहे, कारण मी 2-3 दुकानं फिरलो होतो. तुम्हाला या सगळ्या साड्या कशा वाटल्या, तुम्हाला कोणती जास्त चांगली वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.